मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा हा आता पार पडला असून 6 टप्पे अजून बाकी आहेत. तसंच 4 जूनला मतमोजणी होणार आहे. मात्र मतमोजणी सुरू होताच सर्वात अगोदर पोस्टल बॅलेट मतमोजणी केली जाते. त्यानंतर ईव्हीएम मधील मतमोजणी होते, कारण नियमानुसार पोस्टल बॅलेट ईव्हीएम मधील मतांच्या अगोदरच मोजले जातात. तर आता हे पोस्टल बॅलेट वोटिंग असतं तरी काय, ते कसं पार पडतं आणि त्याच्या त्रुटी काय आहेत, पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. पोस्टल बॅलेटची मतं म्हणजे मतपत्रांवर आलेली मतं असतात. यांची संख्याही कमी असल्यामुळे मोजणी सोपी होते. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचा घोळ होण्याची शक्यता नसते. पोस्टल बॅलेट ही एक मतदान करण्याची पद्धत असून या एक प्रकारच्या मतपत्रिका असतात. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मेलचा वापर करून मतदानाचा अधिकार बजावता येतो. केंद्रीय दलांमध्ये असणारे सरकारी कर्मचारी, लष्करातील सैनिक, परदेशामधील दूतावासात काम करणारे सरकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा काही ठराविक लोकांना अशा प्रकारचे मतदान करण्याचा अधिकार देण्यात येतो. संबंधित मतदाराला ज्या उमेदवाराला मत द्यायचं आहे त्याबाबतची माहिती भरून मतपत्रिका मतमोजणीपूर्वी तपासणी अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते. निवडणुकीपूर्वीच पोस्टल बॅलेट मतदारांच्या संख्येबाबत आढावा घेतला जातो. त्या मतदारांपर्यंत मतपत्रिका पोहोचवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. काही वेळेस मतदारांकडे इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक सुविधा उपलब्ध नसू शकतात. अशा वेळी ते पोस्टामार्फत मतपत्रिका पाठवू शकतात. तर हे पोस्टल बॅलेट वोटिंग कशा प्रकारे पार पडतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मतदार त्यांना नियुक्त केलेल्या मतदार संघाबाहेरून या सेवेचा लाभ घेऊ शकतात. या मतदान पद्धतीमध्ये मतदानाचे 2 स्तर असतात. मतदान प्रणालीमुळे मतदारांबाबतची माहिती गोळा करता येते. पात्र मतदार ETPB फाईल डाउनलोड करून मतपत्रिका मिळवू शकतात. यासाठी OTPची गरज असते. डाउनलोड केलेली मतपत्रिका उघडून त्यांचे वितरण करण्यासाठी एका पिनची आवश्यकता असते. हा पासवर्ड पिन आयोगाद्वारे दिला जातो. या मतदान पद्धतीमध्ये संपूर्ण गोपनीयता पाळली जाते. तर आता पोस्टल बॅलेट वोटिंग मधल्या त्रुटी काय आहेत जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दुर्गम भागातील नागरिकांनाही या सेवेचा लाभ घेत, पण 65 आणि त्याच्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पोस्टल बॅलेट मतदानामुळे गोपनीयतेचे उल्लंघन होतं असं काहींचं मत आहे. कारण हे ज्येष्ठ नागरिक अपुऱ्या शिक्षणामुळे मतदान करताना इतरांची मदत घेतात, तेव्हा गोपनीयतेचा पूर्णपणे भंग होतो. तसंच मदत करणारे मतदान करताना त्यांना फसवतात असा युक्तिवादही केला जातो. तर अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे. असं Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.